नमस्कार, मी महाराष्ट्र बोलतो या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत सावनेर या मतदारसंघाविषयी. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या सीमेवरचं हे मतदारसंघ बाबासाहेब केदार आणि रणजित देशमुख या दोन नेत्यांचं या मतदारसंघावर नेहमीच वर्चस्व राहिलं आहे. दोनदा कॅबिनेट मिनिस्टर या मतदारसंघाला लाभला आहे. मात्र या मतदारसंघाचा विकास पाहिजे तसा झालेला नाही. या मतदारसंघाच्या सीमेवरची गावं अजूनही विकासापासून वंचित आहेत. त्या गावांमध्ये जायला रस्ते नाहीत, सिंचनाचा अभाव आहे. त्यामुळे विद्यमान आमदार सुनील केदार यांना यावेळीची निवडणूक पाहिजे तशी सोपी दिसत नाही. नागपूर जिल्ह्यातील हा मतदारसंघ म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्लाच. आजपर्यंत या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला नाही. माजी सहकार मंत्री बाबासाहेब केदार आणि माजी कृषी मंत्री रणजित देशमुख या दिग्गज नेत्यांचा हा मतदारसंघ. बाबासाहेब केदार यांनी राज्यभरात सहकार चळवळ राबवली. त्यामुळेच त्यांना सहकार महर्षी हा किताब मिळाला. त्यांनी आपल्या मतदारसंघात सूतगिरणी उभारली. युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही सूतगिरणी वरदान ठरली होती. मात्र आता ही सूतगिरणी बंद पडली आहे. बाबासाहेब केदार यांच्यानंतर रणजित देशमुख यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि कृषी मंत्री म्हणून त्यांचं राज्य मंत्रिमंडळात वजन होतं. मात्र याचा फायदा त्यांनी मतदारसंघातील विकास कामं करून घेण्यासाठी केला नाही. त्यांचं या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालं. त्यांच्यानंतर बाबासाहेब केदार यांचे पुत्र सुनील केदार गेल्या 10 वर्षांपासून आमदार आहेत. दबंग आमदार अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी ग्रामीण भागात काही प्रमाणात कामं केली आहेत. त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. मात्र मोठे प्रकल्प आणि चटकन लक्षात येईल असे प्रकल्प खेचून आणण्यात ते अपयशी ठरले. मतदारसंघात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. कास्ट फॅक्टरही या मतदारसंघात महत्त्वाचा आहे. याचा उपयोग सर्वच राजकीय पक्ष करत असतात. गेल्या वेळी केदार यांच्या विरोधात रणजित देशमुख यांचे पुत्र आशिष देशमुख यांच्यात लढत होती. यात केदार यांनी बाजी मारली. याही वेळी आशिष देशमुख भाजपच्या तिकिटावर लढण्याची शक्यता आहे. मात्र आशिष देशमुख यांचा जनसंपर्क मतदारसंघात कमी आहे. इतर पक्षातही केदार यांच्या तोडीचा उमेदवार नाही. असं असलं तरी केदार यांच्यासाठी विधानसभा निवडणूक सोपी जाईल असं म्हणणं चुकीचं होईल. सावनेर या मतदारसंघातील एकूण सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत सकाळच्या विदर्भ रावतीचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे सर. सर नमस्कार. सर, सावनेर मतदारसंघाविषयी आपण चर्चा केली तर त्या मतदारसंघातील आमदार केदार सुनील केदार हे एका मोठ्या घोटाळ्यामुळे राज्यभर चर्चेत होते. एकूण काय सांगाल या मतदारसंघाच्या एकूण राजकीय समीकरणाविषयी? सावनेर मतदारसंघामध्ये परंपरेनं रणजित देशमुखांचा गट आणि सुनील केदार, तत्पूर्वी बाबासाहेब केदार होते, त्यांचा परस्पर संघर्षाचा मतदारसंघ म्हणून हा भाग ओळखला जातो. आणि गेले 10-15 वर्ष सुनील केदार तिथले आमदार आहेत. मध्यंतरीच्या एका निवडणुकीत ते पराभूतही झाले होते. मी म्हणजे काटोलमध्ये जसं अनिल देशमुख पहिल्यांदा अपक्ष निवडून आले होते, तसे सावनेरमध्ये सुनील केदार पहिल्यांदा अपक्ष म्हणूनच निवडून आले होते. तेही ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री होते सुनील केदार. नंतरच्या काळात नागपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आलं. आणि तेव्हापासून ते त्या आवर्तनात सापडले. मात्र घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आल्यानंतर सुद्धा ते निवडून आले, ही मला त्याच्यात जास्त महत्त्वाची गोष्ट वाटते. त्यांचं संघटन कौशल्य वादातीत आहे आणि फार फिरतो तो माणूस, म्हणजे जनतेशी त्याचा अतिशय दांडगा संपर्क आहे. मात्र इतर मतदारसंघांसारखा सावनेर हा सुद्धा परंपरेनं मागासलेला मतदारसंघ आहे. साहित्य सम्राट कैलासवासी राम गणेश गडकरी यांचं स्मारक सावनेरमध्ये आहे आणि नाट्यगृहाचं बांधकाम, तो साधा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून सुटलेला नाही. तिथे स्थानिक सत्ता संघर्ष एवढा पराकोटीचा आहे आणि अक्षरशः म्हणजे गुंडगिरीचा प्रकार आहे सगळीकडे, की तिथले साधं साफसफाईचं काम सावनेर शहराच्या ते प्रशासकीय स्तरावरून होत नाही. सेंद्रिय निर्मितीचा एक प्रकल्प तिथे
कन्सेप्च्युलाइज केला होता. नगर परिषद त्याचं नियोजन करत नाही, त्याच्यामुळे तो रखडलेला आहे. सगळे अंतर्गत रस्ते त्या मतदारसंघातले खराब आहेत. त्या शहरात इतकं मोठं शहर असूनसुद्धा उच्च शिक्षणाची फारशी मोठी व्यवस्थित सोय नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळण्याचा एक विषय बऱ्याच प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे. क्रीडा संकुलाचं काम प्रलंबित आहे. काही सिंचन प्रकल्पांमुळे पुनर्वसन ज्या गावांचं झालं त्याच्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. असे अनेक प्रश्न आहेत. प्रामुख्यानं या मतदारसंघात हा मतदारसंघ महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर येतो. त्याच्यामुळे तिथे गुन्हेगारीचं, चोरट्या दारूचं प्रमाण फार मोठं आहे आणि गुन्हेगारी गावागावात आहे. दारूचं प्रमाण फार मोठं आहे. मध्यंतरीच्या काळात मी त्या मतदारसंघामध्ये जेव्हा फिरलो तर जातीय तणावाचे प्रसंग उद्भवणारी गावंसुद्धा त्या गावामध्ये आहे. थोडंसं सजगपणे जर त्या मतदारसंघाकडे पाहिलं तर अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर त्याही मतदारसंघामध्ये तयार झालेला आहे. हे सावनेर मतदारसंघसुद्धा त्याला काही अपवाद राहिलेला नाही. आता सुनील केदार काँग्रेसच्या जवळ आहेत. मागच्या वेळी ते काँग्रेसच्या तिकिटावरच लढले होते. यावेळी कदाचित काँग्रेस त्यांना तिकीट देईल. मात्र सुनील केदारांविरुद्धचा असंतोष आता संघटित झालेला आहे. भारतीय जनता पार्टीने जर चांगला उमेदवार त्या मतदारसंघामध्ये दिला तर सुनील केदारांना चांगली टक्कर देता येईल असं मला वाटतं. सर, या मतदारसंघातला कुठला फॅक्टर तुम्हाला महत्त्वाचा वाटतो? गेल्या निवडणुकीत काय एकूण फॅक्टर होता? या निवडणुकीत कुठला फॅक्टर असेल, काय सांगाल? मागची निवडणूक आणि ही निवडणूक याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मागच्या निवडणुकीमध्ये सुनील केदारांना आशिष देशमुखांशी लढत द्यावी लागली होती आणि ते फार कमी मतांनी आशिष देशमुख पराभूत झाले. आशिष देशमुखांनी नंतरची 5 वर्षसुद्धा सातत्यानं त्या मतदारसंघामध्ये काम सुरू ठेवलं. आता त्यांना तिकीट द्यायचं की नाही हा भारतीय जनता पार्टीचा विषय आहे, अंतर्गत विषय आहे. पण एक चांगला उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहता येणं शक्य आहे. सोनबा मुसळेंचं नावसुद्धा भारतीय जनता पार्टीचे पर्यायी उमेदवार म्हणून घेतलं जातं. तर आता मागच्या वेळीच अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर होता, मात्र विरोधकांमधल्या गोंधळामध्ये सुनील केदार निवडून आले. सर्वानुमते जर चांगला उमेदवार दिला गेला तर सुनील केदारांना चांगली टक्कर देता येणं शक्य आहे. मी त्यांचा पराभवच होईल किंवा अमकाच माणूस निवडून येईल असं म्हणत नाही, कारण निवडणुकीमध्ये ते म्हणता येणं शक्य नसतं. एक दिसतं आहे की परिवर्तनाची लाट सगळीकडे आहे, तशी ती सावनेर मतदारसंघामध्ये सुद्धा आहे. घोटाळ्याचा जो विषय आहे त्याचा फारसा परिणाम जर गेल्या 2 निवडणुकांमध्ये झाला नसेल तर तो यावेळी होईल का अशी माझ्या मनामध्ये शंका आहे. मात्र त्या मतदारसंघामध्ये वाढलेली गुन्हेगारी, त्या मतदारसंघामध्ये चोरटी दारू, त्या मतदारसंघामध्ये विकासाचे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्या गोष्टींचा विचार केला तर या मतदारसंघामध्ये परिवर्तन शक्य आहे असं मला वाटतं. एकूण या मतदारसंघामध्ये सध्याचे आमदार सुनील केदार यांचं वर्चस्व आहे. मात्र त्यांच्या तोडीचे उमेदवार या मतदारसंघामध्ये यापूर्वी नव्हते, पण आता ती परिस्थिती बदलली आहे. त्यांच्या तोडीचे उमेदवार त्या मतदारसंघात आहेत, त्यामुळं त्यांनाही यावेळी निवडणूक जी आहे ते सोपी जाईल असं वाटत नाही.